नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला ड्रॉइंगला सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीला आपण घेणार आहोत टाइप्स ऑफ लाईन. टाइप्स ऑफ लाईन मध्ये काय येणार आहे, आपल्याला ड्रॉइंगची प्रॅक्टिससाठी काही लाईन्स करायच्या आहेत. त्या लाईन्स जर आपल्याला व्यवस्थित जमल्या तर आपण ड्रॉइंग सहजपणे करू शकतो. तर चला आता आपण घेऊयात पहिला टाइप्स ऑफ लाईन. त्याच्यामध्ये काय येणार आहे, आपली हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. असंच नाही की एकच लाईन काढायची, सलग काढत जायचे आहेत आपल्याला. त्यानंतर येणार आहे व्हर्टिकल लाईन. खूप प्रकारे अशा काढायच्या आहेत व्हर्टिकल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन जर त्या तुम्ही अशाच प्रॅक्टिस करत गेले तरी चालेल. तुम्हाला पाहिजे तशी काढा, ज्या ज्या ठिकाणी काढायची असेल तशी. रफ नोटबुक मध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता ह्या आपल्या झाल्या हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कर्व लाईन. कर्व लाईन मध्ये काय येणार आहे, तुम्ही सी काढतातच, उलटा सुलटा तसा काढत जायचं आहे, तशी प्रॅक्टिस करायची. हे सगळं सहजपणेच काढायचंय. असं काही नाही की परफेक्टच जी पहिली काढे त्याला लागूनच तशी नाही. हे आपण प्रॅक्टिस करतोय. तुम्हाला सिंगल सिंगल काढायचे आहे तर सिंगल सिंगल काढा. मी जस्ट तुम्हाला ते दाखवत होते एकावर एक करून. जशी काढायची तशी तुम्ही काढा. तर ह्या लाईनीची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्यासोबत झिगझॅग लाईन येणार आहे. झिगझॅग लाईन तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही त्या झिगझॅग लाईनची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर येणार आहे तुम्हाला स्लॅटिंग लाईन, म्हणजे आपण तिरकी लाईन बोलतो, डायगोनल्स. तर ह्या लाईन्सची तो आपल्याला प्रॅक्टिस करायची. सर्कल काढताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असतो. तर सुरुवातीला सर्कल चुकेलही तर तुम्हाला ती सतत प्रॅक्टिस केलं तर मग ती सर्कल जमेल. ही अशा प्रकारे जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली तेव्हा तुमचा सर्कल व्यवस्थित येणार आहे. म्हणून एक सलग जरी काढत गेलो तरी जमणार आहे. या प्रकारेच तुम्ही ती सर्कलची प्रॅक्टिस करू शकता. तर या प्रकारे तुम्ही सर्कलची प्रॅक्टिस करू शकता. काही मुलांना चकली काढायला खूप आवडते. ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही जर चकली हा प्रकार काढला तरी चालेल. ह्या प्रकारे सुद्धा किंवा ह्या प्रकारे सुद्धा किंवा ह्या प्रकारे सुद्धा.
तर तुम्ही सर्कल, वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, कर्व लाईन, डायगोनल्स यांच्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर यांची प्रॅक्टिस केली तर आपल्याला ड्रॉइंग काढणं सोपं होणार आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत शेड्स. शेड्समध्ये आता सुरुवातीला आपण घेणार आहोत HB पेन्सिल. मी ते एक बॉक्स करून घेते. सलग एकसारखं शेड करत जायचं आहे. जिथे कॉर्नर सुटतील तिथे थोडं ॲडजस्ट करून घेऊया. हा झाला आपला HB. त्यानंतर आपण घेणार आहोत 2B. ही आहे आपली 2B. नेक्स्ट आपण घेणार आहोत 4B. सलग एकसारखं करत जाऊया. ही आहे आपली 4B. त्यानंतर आपण घेणार आहोत 6B. ही आपली 6B. त्यानंतर आपण पाहणार आहोत 8B. सलग एकसारखं. ही झाली आपली 8B. ही लास्ट आहे आपली 10B. खूपच डार्क शेड दिसत असेल 10B. सगळ्यात डार्क आहे ही 10B. हे HB2, 10B सगळे शेड्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसत असेल बरं? याच्यामध्ये आपल्याला मी जस्ट तुम्हाला कळण्यासाठी हे असं करते. थोडं लाईट दिसत असेल, हा मीडियम दिसत असेल आणि हा डार्क दिसत असेल. तर हे आपले झाले शेड्स, लाईट, मीडियम, डार्क. ज्यावेळेस आपल्याला लाईट शेडची गरज आहे तेव्हा आपल्याला हे लाईट शेड यूज करायचे. ज्यावेळेस आपल्याला मीडियम शेडची गरज आहे तेव्हा हे मीडियम शेड आपल्याला वापरायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला डार्क शेडची गरज आहे तेव्हा आपण हे डार्क शेड वापरायचे. तर तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस म्हणून
कसं करणार, एच बी घ्यायची आहे, एच बीचा शेड करायचा आहे. एच बी नंतर तुम्हाला घ्यायचं आहे 2B. त्याला लागूनच घ्या खाली. 2B नंतर घ्यायचं आहे तुम्हाला 4B. तुम्हाला याच्यातच कळणार आहे लाईट टू डार्क. त्यानंतर घ्यायचं आहे 6B. त्यानंतर घ्यायचं आहे 8B. बघा तुम्हाला दिसत असेल लाईट टू डार्क होताना. लास्ट वन आपलं घ्यायचं आहे 10B. तर हे आपले झाले लाईट टू डार्क शेड HB to 10B ग्रेफाईट पेन्सिलचे. जर तुम्हाला हे शेड्स आता काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस केल्याने आपल्याला लवकर अंदाज येतो ड्रॉइंग काढताना आपल्याला लाईट शेडला कोणती पेन्सिल यूज करायची, डार्क शेडला कोणती पेन्सिल यूज करायची. तर अशा प्रकारे जर आपण लाईन्स आणि शेड हे 2 प्रकार पाहिले तर तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं तर नक्की जमणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही अडचणी येत असतील तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.